आताच गेलोय सर आज गेले मग मला फोन केलं. त्या गरमीमुळे आत आलाय साप डायरेक्ट साप गेलाय बाहेर लई गरमीमुळे नाग नावांची ओळख टॉक्सिक भारतातल्या सर्वाधिक 4 सर्वांपैकी गरमी वाढलेली आहे. त्यांचा मॅटिंग स्पेड चालू नाही झालेला अजून दामन जिथे रट्स नाही आहे आणि आपण बघतो किती उबदार ठिकाणी जिथं सेफ वाटेल अशा ठिकाणी तो येऊन बसले मी तुम्हाला दाखवतो त्याला किती कचरा आहे बघा. आणि अशा ठिकाणी आणि तरी सर तुम्ही लक्ष ठेवलं तो नागच आहे. तुम्हाला ओळखला स्किन नाग आहे स्किनवरनं ओळखतोय तुम्ही तिथनं जाऊन घेऊन काय फायदा नाही तो नागच आहे ना विषारी ज्याच्यामध्ये म्हणजे भारतातले 4च साप विषारी आहेत सर बाकीचे सगळे बिनविषारी आहेत. लोक विनाकारण त्यांना मारतात आणि त्यामुळे या सापांना पण धोका पण तोही जाणीवपूर्वक हा त्याला बसायला मला काम तो मला काम लावणार ना नाही लावणार तो माझा हात घातलाय काढत असताना थोडं सामान ज्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विषय आता वडा सर ते सगळं वडा चिकन सावकाश सर तुम्ही काही काळजी करू नका मी आहे वरनं घ्या काढून त्याच्या अंगावर पण सर त्या फळ्या तुम्ही वर धरा तशाच मित्रांनो न्यूरोटॉक्सिक तू केलं आहे का सर हां ग तुम्ही उचलल्याशिवाय मोकळा नाही होणार त्याचं शेपाड पण कशानंतर तोडलंय ना सर तुम्ही जर धरायला गेलो शेपटीला तरी पण तो माझ्या अंगावर यायला त्याचा कार्यक्रम वेळ सळले ठीक आहे थोडं माझ्यावर व्यवस्थित पकडलेलं आहे आणि त्याचं शेपट तुटलेलं आहे लांडा आहे सर हा कड झालंय दिसतंय त्याला मुंग्या पिंग्या लागत नाहीत लोकांचे गैरसमज आहे काही धोका होत नाही हा साप चावला तर लगेच मरत नाही चांगला तास 2 तास आहे गेलं की लगेच मरत नाही कार्यक्रम होता एक मला बरणीत येता योगेश नाही पाणी मागून देत नाही ती तर तुमच्यात मोठा गैरसमज आहे. समजा जरी तुम्हाला चावला तर कमीत कमी 1 तास काय होत नाही 1 तासात सरकारी दवाखान्यात जात नाही माणूस जातंय ना. पहिलं विज्ञान नव्हतं लोकांना कळायचं नाही पान लागलंय म्हणायचे साप चावलाय म्हणायला सुद्धा भेट होती लोक. आता लोक हुशार झालेत ना याच्यात कोणतं विषय कोणतं औषध आणि गावड्यान गैरसमज केलाय हो आता हे हल्लं इकडे हो का इकडे बघतंय आता तुम्ही ताई तिकडे जावा चितना त्यांच्याकडे बघताय तेव्हा जवळनं हलणाऱ्या गोष्टी आता माझी काळी पॅन्ट आहे म्हणून तीच बघत बसले हलते सापाला बुद्धी नाही आहे याला काय तुम्हाला पण चावत नाही ना तुमच्या अंगावर सोडला तर तुम्हाला पण चावत काय तुम्ही मला सांगा
मला जरी तुम्ही एक भाकरी करायला लावली येईल का दिवसभर मी हातच घालून बसेल त्याच्यात. ती कला आहे ना साप पकडणं, टेक्निक आहे यातलं. कोणता साप आहे? नाही नाही गरमी नाही हो काका? उंदराच्या मागे लागलं तर ते पण भेटतंय जीवाला आल्यावर किती सेफ तिकडं असतं पडायला ते बघा. उंदीर आणि बरं, हे इकडं आत सर. शिरलं त्या गेटच्या. त्याचं शेपट पण मला धरता येईल ना, ते एवढंही आहे म्हणजे एवढंही आहे की लांडा आहे ना ते. लय स्पीड न आलं की आत सळ सळ करत. तुम्हीच त्वचा आहे हो त्याला, बरोबर आहे त्याचं फ्रंट. ती घ्यायला गेलं चाललं ते. रक्त कुठलं येतं या पिशी केलंय घेऊन. पुढाकडे कुठला काय पुढे रोज ह्यो धंदा करायचा ना, काय करायचं. ते कुठे नेऊन सोडताय तुम्ही? ते जंगलात आणि व्यवस्थित आल्यामुळे रेस्क्यू केलेलं आहे मित्रांनो. असा साप चालू तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल शिवाय पर्याय नाही. काय सर तुमचं नाव? हर्षवर्धन डुबू. हर्षवर्धन डुबू. डब्बू. नेत्री डॉक्टर आहे, त्यांच्या दवाखान्याच्या मागच्या साईडला मित्रांनो हा नाग मानवी वस्तीत आल्यामुळं सुरक्षित रेस्क्यू केला. या सर्वांचं शतश अभिनंदन. त्याला न मारता न इजा पोचवता सर्प मित्रांना बोलवून त्यांनी योगदान दिलं आहे. कोणी अशा सापांना मारू नका. असा साप चावला तर कोणीही मरत नाही. सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अँटी स्नेक फिनम नावाची जी लस आहे ती फ्रीमध्ये लोकांच्यासाठी आहे. कोणी असा साप चावला तर घेऊन जाण्याची गरज नाही. जेवढ्या तुम्हाला लवकर जाता येईल तेवढ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल, आता आमच्या इथे मेत्री डॉक्टरांचं हॉस्पिटल आहे, चांगलं मोठं हॉस्पिटल आहे, तिथं या सापावर औषध मिळत नाही. लोकांनाही माहिती नसते. त्यामुळं कुठल्याही न दवाखान्यात जाता जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, जे की सरकारी दवाखाना, अशा ठिकाणी ती लस अवेलेबल आहे. कोणाला अशा सापाची बाईट झाली तर तिथं जाऊन प्राण वाचतील, साप वाचवा आणि सगळं वाचवा.